या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आमचे युवा खासदार आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब, जिल्ह्याचे नेते आदरणीय हेमंतभाऊ पाटील, आमदार गोंडारकर साहेब यांच्या आदेशानुसार आज आम्ही शिवसेने शिंदे गटाचे 4 फॉर्म इथं भरलेले आहेत। जेही फॉर्म भरलेले आहेत ते पूर्ण उमेदवार हे सर्व रनिंग नगरसेवक आहेत आणि एक चांगल्या प्रकारचे जनतेमध्ये राहणारे सर्व उमेदवार हे शिवसेनेने दिलेले आहेत। आता पंचशीलजी कांबळे असो, माजी नगरसेवक, पुन्हा माजी नगराध्यक्ष राहिलेले जेही उमेदवार दिलेले आहेत ते सर्व परिपूर्ण म्हणजे शक्तीनिशी सर्व विचार करून शिवसेनेच्या विचारधाराशी असणारे माणसं ह्या 4ही शिवसेनेने दिलेले आहेत आणि निश्चित महायुतीमध्ये आमची वरी बोलणीसुद्धा चालू आहे। निश्चित घटक पक्षाची बोलणी चालू आहे। घटक पक्षाच्या आणि आमची युती होण्याची जास्त शक्यता आहे आणि होण्याची शक्यता पण आहे। समजा नगराध्यक्ष उमेदवार आहे तुमचा, नगराध्यक्षासाठी कोण आहे उमेदवार? नगराध्यक्षासाठी आम्ही उमेदवार दिलेला नाही, फक्त नगरसेवकासाठी। कारण महायुतीमध्ये युती राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बोलणी चालू असल्यामुळे जे उमेदवार भेटू शकतात, जे युतीमध्ये सोडून घेऊ शकतो त्याच जागेवर समजा आम्ही उमेदवार दिलेले आहेत। त्यांना बी फॉर्म दिलेले आहेत। बी फॉर्म सर्व उमेदवाराला बी फॉर्म जोडलेले आहेत। तुमको ऐसा लगता है कि राष्ट्रवादी का किला है यहाँ पर शिवसेना शिंदेगढ़ जो है तो अपना शिंदेगढ़ का भी यहाँ भी पहले शिवसेना का बोले तो लोहा कंधार तालुका ही शिवसेना का बाले किला है। अभी राष्ट्रवादी के आमदार हुए तो भी उनको भी हमने साथ दिया है ना। चुनाव में विधानसभा में हमने भी शिवसेना ने विधानसभा में चिखलीकर साहब का काम किया है, तो हमारे जो उम्मीदवार है सब मिलके काम करने वाले हैं ऐसे महायुति में। जनतेला जे काय आमचं शिवसेनेचा अजेंडा आहे, जे आम्ही काम केलेलं आहे, जे उपमुख्यमंत्र्यांनी काम केलेलं आहे ते सर्व कामे घेऊन आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत। लाडकी बहीण योजना असो, अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत जे निर्णय आहेत, जे शिंदे साहेबांचे निर्णय आहेत ते सर्व निर्णय घेऊन आम्ही लोकांमध्ये जाणार आहोत। आणि विशेष म्हणजे नगरविकास खातं, ज्यांच्या नगरपालिकेच्या तर निवडणूक आहेत ते नगरविकास खातं आमच्याकडे असल्यामुळं या लोह्याचा विकास 100% असे 25% बाकीचे नगरसेवक ते निश्चित करू शकतात। त्यामुळं विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत।